नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माठातील पाणी पिण्याचे महत्त्व काय आहे आणि माठाची काळजी कशी घ्यावी जेणेकरून आपल्याला थंड थंड पाणी पिता येईल ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. उन्हाळ्यात फ्रीजमधील अतिशय थंड पाणी पिण्यापेक्षा मातीच्या मडक्यातील पाणी पिणे हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आणि शास्त्रोक्त मानले जाते. याला गरिबांचा फ्रीज असेही म्हणतात. मातीच्या मडक्यातील पाणी पिण्याचे महत्त्वाचे फायदे खालीलप्रमाणे आहेत. ते कोणते तर पाहूया आपण. 1. नैसर्गिक थंडावा. मातीच्या मडक्याला सूक्ष्म छिद्रे असतात. या छिद्रामधून पाण्याचे बाष्पीभवन होते, ज्यामुळे मडक्यातील पाणी नैसर्गिकरित्या थंड होते. हे पाणी शरीराला आवश्यक तितकेच थंड असते. घशासाठी सुरक्षित. फ्रीजमधील अतिथंड पाणी प्यायल्याने घसा खवखवणे किंवा खोकल्याचा त्रास होऊ शकतो, विशेषतः फुफ्फुसांचा त्रास असलेल्यांना. माठातील पाणी इष्टतम तापमानाचे असल्याने घशाला इजा होत नाही. अल्कधर्मी गुणधर्म म्हणजेच अल्कलाइन नॅचर. मातीचा स्वभाव अल्कधर्मी म्हणजे अल्कलाइन असतो, तर आपल्या शरीरात अनेकदा आम्लपित्त म्हणजे ॲसिडिटी वाढलेली असते. माठातील पाणी प्यायल्याने शरीरातील pH पातळी संतुलित राहण्यास मदत होते आणि ॲसिडिटी कमी होते. चयापचय क्रिया मेटाबॉलिझम सुधारते. मातीच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने शरीरातील टेस्टोस्टेरॉनची पातळी संतुलित राहते आणि पचनक्रिया सुधारते. प्लास्टिकच्या बाटल्यांमधील पाण्याप्रमाणे यात कोणतेही घातक रसायने किंवा BPA नसतात. उष्माघातापासून संरक्षण. उन्हाळ्यात बाहेरून आल्यावर माठातील पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान लगेच सामान्य होण्यास मदत होते आणि उष्माघाताचा धोका कमी होतो. विषारी घटक बाहेर टाकते. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास आणि चयापचय क्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत होते. खनिजे आणि पोषक तत्वे. मातीतील नैसर्गिक खनिजे पाण्यात उतरतात, ज्यामुळे शरीर अधिक सदृढ राहते. मडके वापरताना कोणती काळजी घ्यावी ते पाहूया. 1. स्वच्छता. माठ दर 3 ते 4 दिवसांनी घासून स्वच्छ करावा. जुन्या माठाची छिद्रे बंद झाल्यामुळे पाणी थंड होणे थांबते. अशा वेळी नवीन माठ घेणे चांगले. जागा. माठ नेहमी हवेशीर ठिकाणी ठेवावा. माठाभोवती ओले कापड गुंडाळल्यास पाणी अधिक थंड राहते. माठ भरतानाची काळजी. माठात पाणी भरण्यापूर्वी ते उकळून किंवा फिल्टर करून भरावे, जेणेकरून शुद्धता टिकून राहील. एक छोटीशी टिप. नवीन माठ घेतल्यानंतर तो किमान 24 तास पाण्यात भिजवून ठेवावा आणि त्यानंतरच वापरावा, जेणेकरून मातीचा वास पाण्यात उतरणार नाही. माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.